सुया ज्या आहेत ना, आरी वर्कच्या ज्या सुया आहे ह्या पण 3-4 प्रकारच्या असतात. 4 नंबर असते, 5 नंबर असते, एक बारीक सुई असते ती जर्दोजी वर्कसाठी असते, एक थोडी जाड असते डबल ताराची, एक तुलिपची सुई असते. तर काय असतं माहिती आहे का, ह्या ज्या सुया आहेत ना ह्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, बरोबर आहे. पण तुम्हाला जर लागत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा, आपण तुम्हाला सुया पण देण्याचा प्रयत्न करू बघा. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या सुया आहे, पण त्याच्याबरोबरच साहित्य पण मागवा. नुसतं सुया कुरिअर करायला परवडत नाहीत. आणि जर डायरेक्ट घ्यायच्या तर आपल्या इथे बघा होलसेलचं दुकान आहे, मी तिथनं सामान आणते. तर तुम्हाला त्यांचा नंबर जर लागला तर त्यांचा नंबरही देऊ शकतो, पण ते तुम्हाला कुरिअर वगैरे कसं करतील ना. त्यासाठी तुम्ही जर इथल्या असल्या प्रॉपर तर तुम्ही इथनं जाऊन सुई आणू शकता, बरोबर आहे. पण जर तुम्ही आउट ऑफ असल्या किंवा कुठे दुसऱ्या गावात असल्या, तालुका प्लेसला असल्या की जिथे मटेरियल अवेलेबल नाही आहे बघा अजून भरपूर ठिकाणी, तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. मी तुम्हाला जे मटेरियल आहे आरी वर्कचं ते देण्याचा प्रयत्न करेल. पूर्ण एक असं किटच राहील, ते तुम्हाला कुरिअरने देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर चला मग आज आपण जो जो टाका शिकणार आहे तो फेदर वर्कचा एक प्रकार आहे. तर चला आपण आता आपल्या कामाला सुरुवात करूया. आपले स्वागत आहे. आज बघा आपण जे शिकणार आहे ना, आपण मोराच्या पिसाचा टाका शिकणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने हे पान असतं. मी मुद्दामच पेनाने काढून दाखवते बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा अशा पद्धतीने, आणि याला हा एक राऊंड करायचा आणि हा बघा हा दुसरा राऊंड करायचा. तुम्ही बघू शकता. तर बघा आता आपण हे जे पान आहे ना आपलं, हे आपण आता सिल्क थ्रेडचा धागा वापरणार आहे आणि हे फेदर वर्क आहे बघा आपलं. तर तुम्हाला मी थोडंसं ना सुयांबद्दलही माहिती सांगते बघा. तर तुम्ही बघू शकता, ह्या आपल्या सुया आहेत, बरोबर आहे, आरी वर्कच्या. ही जी सुई आहे ना ही मण्यांची सुई आहे. ही तुम्ही जर्दोसी वर्कला वगैरे वापरू शकता. त्याच्यानंतर ही एक सुई आहे. सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आज बघा आपण आरी वर्क क्लासमध्ये जे शिकणार आहे हे फेदर वर्क आहे. तर हे वर्क आपल्याला मोराच्या पीससाठी वापरल्या जातो बघा. तर आपण हे सिल्क थ्रेड धाग्याने करणार आहे. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सिल्क थ्रेड धाग्याची चेन स्टिच दाखवली होती, बरोबर आहे ना. आता आपण काय करणार आहे, आपल्याकडे एकच रील आहे त्यामुळे आपण एक धागा दुसऱ्या रीलवर थोडासा गुंडाळून घेतलेला आहे. आणि हा बघा हा डबल धागा घ्यायचा. डबल धाग्याला आहे ना अशी गाठ मारायची. हे बघा हे आहे ना, त्याला अशी गाठ करायची आणि हिला असं फिट्ट करायचं. हे बघा असं केलं की याला असं करायचं. ही झाली आपली गाठ. आता ही गाठ काय करायची, आपण हा धागा आहे ना आपण कालच बघितलं, थोडासा असा पीळ पाडून घ्यायचा. असा पीळ पाडून घेतला ना की तो छान असा एकत्रित दिसतो बघा असा. मग याला काय करायचं, असं पकडायचं, थोडंसं असं टाईट पकडायचं आणि ती पीळ पाडायची. मग याला असं आणि असं पकडायचं आणि असं पकडल्यानंतर आपल्याला हा एकच धागा असा आपल्याला वर घ्यायचा आहे. तर आता आपण याला काय करणार आहे, या इथे सुई टाकायची. सुई टाकली की धागा वर काढून घ्यायचा. दोन्ही धागे वर काढल्यानंतर या दोन्ही धाग्यांना इथे मागे एक टाका द्यायचा. हे बघा हा टाका दिल्यानंतर ढिल्ला धागा पकडायचा की आपण इथे न्यायचं. याला इथे नेलं की याला काय करायचं आपल्याला, हे बघा असं केलं ढिल्लं की याला इथे वर जायचं. इथे वर गेलं की याला इथे हा आपण धागा काढून घ्यायचा बाहेर. हे बघा हा धागा आहे ना पहिले इथे काढायचा. इथे काढल्यानंतर याला इथेच न्यायचं, याला इथे बाहेर काढायचं. इथे बाहेर काढलं की याला इथे एक टाका द्यायचा.
एक टाका दिला की याला आपण काय करणार आहे, इथे खाली यायचं, धागा आहे ना लूज पकडायचा. असं आलं की ह्याला आपल्याला परत इथे यायचं आहे. इथे आलं की आपल्याला सुई आत टाकायची, हा धागा असा बाहेर काढायचा. हा धागा बाहेर काढला की याला आपल्याला इथे एक टाका मारून घ्यायचा. आता इथून काय करायचं, आपल्याला परत इथे यायचं. इथे आलं ना आपण की याला आपल्याला काय करायचं आहे, हे बघा हा धागा आहे ना खालून असा पीळ पाडायचा, आखोडा मारायचा आणि हे दोन्ही धागे असे वर काढायचे. दोन्ही धागे वर काढले की आपल्याला याच धाग्याला थोडंसं या वर घ्यायचं. याच्या इथे वर घेतलं की याला आपण काय करणार आहे, परत हे बघा हे आहे ना, हे बघा हे आहे की आपण याला हे बघा हे धागा इथे आला की याला इथे थोडं वर घ्यायचं. वर घेतलं की याला असं यायचं. याला इथं आलं की याला इथे एक टाका इथे एक टाका आला की याला इथे एक टाका मारून घ्यायचा. इथे एक टाका मारला की याला काय करायचं, असं यायचं, हे दोन धागे इथे येऊ द्यायचे. याला बघा फेदर वर्क म्हणतात. हे बघा हा धागा डबल इथे आला की हा असं करायचं. आता हे आहे ना, हे बघा असं पीळ पाडायची आणि याला आहे ना असा आखोडा मारला की हा धागा असा काढताना आहे ना सुई थोडीशी वर फिरवायची. परत धाग्याला थोडंसं असं वर खाली करत राहायचं. हे बघा असं असं करायचं. हा धागा परत तुम्हाला इथे टाकायचा. इथे टाकला की या धाग्याला तुम्हाला हा डबल धागा आहे, इथे टाकला की तुम्हाला याला परत असं करायचं. हे बघा आता आपण जे आहे ना हे खाली आलेलं आहे. खाली आल्यानंतर आपण एक राऊंड सोडून दुसऱ्या राऊंडवर गेलो आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला हे पान आहे ना पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे बघा. आणि हे धागे आहेत ना दोन घ्यायचे, कारण सिंगल जर घेतला ना तर तुटण्याची भीती जास्त असते धागा, आणि फार नाजूक असतो हा धागा, लगेच ओढला की तुटतो बघा. त्यामुळे हे धागा जो आपण सुईमधनं जो वर काढतो ना तर खालूनही ढिल्ला धागा पकडायचा आणि वर पण जास्त धागा ओढायचा नाही, नाहीतर मग धागा जर मधातच तुटला ना तर आपल्या डिझाईनला प्रॉब्लेम येतो. आता त्यामुळे बघा आपण हे पान आहे ना असं, हे बघा मला धागा जर वर आला नाही तर हाताने वर काढावा लागतो आणि बघा सुईमध्ये परत टाकून घ्यायचा. आणि टाकताना म्हणजे दोनच धागे आले पाहिजे व्यवस्थित. आता तोच धागा रिटर्न एक राऊंड जो आहे आपला पहिला त्या लाईनवर यायचं. त्या लाईनवर आल्यानंतर तिथे एक टाका मारून घ्यायचा आणि मग तो जो खालचा धागा वर येतो ना तो धागा आपण खालच्या कोपऱ्यावर यायचं बघा. अशा पद्धतीनेच आपण हे पान आहे ना पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे.
आता हे पान आहे ना आपण पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे बघा। आणि या पानाला आपल्याला छान मग नंतर मण्यांनी पण साईडने पूर्ण गोल राऊंडमध्ये वर्क करून घ्यायचं आहे। पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण व्हिडिओ आहे ना थोडासा लंबाच आहे बघा, त्यामुळे कसं पाहायचा फार कंटाळा करता। तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा, कारण हे वर्क आहे ना फार कठीण आहे बघा। आता आपलं हे पान आहे ना आपण पूर्ण करून घेतलेलं आहे बघा। आता आपलं पान पूर्ण झाल्यानंतर आपल्याला असं क्रॉस मध्ये दिसतं बघा। थोडंसं इथे ना मध्ये थोडंसं पातळ झालेलं आहे बघा, तिथे थोडं 1-2 लाईन पाहिजे होती, पण धागा आहे ना मध्यभागी तुटला होता, त्यामुळे तिथे ते तसं दिसतंय। आता याला आपण काय करायचं, जे मनी आहेत ना आपले गोल्डन, आता आहे ना आपण हा जो आपलं पान झालेलं आहे याला आपण आता साईडनी बघा जे आपले मनी आहेत ना, शुगर बीट्स नाही, थोडेसे मोठे मनी, तर या मण्यांनी आपण पूर्ण साईडनी असं वर्क करून घेणार आहे। आणि हे वर्क आपण गोल्डनच्या धाग्याने करणार आहे बघा। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। हे बघा आता आपण दोरावर काढलेला आहे। हे बघा आता मण्यांनी आहे ना आपण साईडनी पूर्ण वर्क करून घेणार आहे। आणि हे पान आहे ना तुम्ही मोर पीसमध्ये पण टाकू शकता आणि ब्लाऊजला पण तुम्ही या पानाचं वर्क करू शकता बघा।
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी शिकूया. धन्यवाद.